नमस्कार. आपण जे अन्न खातो ना, ते आपल्या ताटापर्यंत पोचण्याचा प्रवास कसा असतो, याचा कधी विचार केला आहे? चला, आज आपण माने पशुधन शेतीच्या उदाहरणातून हाच प्रवास समजावून घेऊया. म्हणजे थेट शेतापासून ते आपल्या जेवणाच्या टेबलापर्यंतचा. बघा, उत्कृष्ट दर्जा आणि नैतिक शेती हे शब्द खूप महत्वाचे आहेत. हे केवळ कौतुक नाहीये, तर हा एका विश्वासाचा पुरावा आहे. पण असं काय वेगळं करते माने पशुधन शेती की त्यांना ही ओळख मिळाली? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आपल्याला माहितीये, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एका स्वप्नाने, एका ध्येयाने होते. माने पशुधन शेतीच्या बाबतीतही तसंच आहे. आणि या ध्येयाची पायाभरणी केली आहे संस्थापक लक्ष्मण माने यांनी. कोणत्याही यशस्वी कामाच्या मागे एक भक्कम विचार असतो. यांच्यासाठी तो विचार 3 शब्दांमध्ये आहे: गुणवत्ता, शाश्वतता आणि नवकल्पना. आता हे फक्त भिंतीवर लिहिण्यासाठीचे शब्द नाहीत, तर त्यांच्या प्रत्येक कामाचा, प्रत्येक निर्णयाचा हाच आधार आहे. एका छोट्याशा कल्पनेपासून ते आज या प्रदेशातला एक मोठा उद्योग उभा करण्यापर्यंतचा हा प्रवास खरंच खूप मोठा आहे. यातून फक्त कंपनीची वाढ दिसत नाही, तर प्रादेशिक शेतीमध्ये काहीतरी नवीन करण्याची, क्रांती घडवण्याची त्यांची जिद्दही स्पष्ट दिसते. आतापर्यंत आपण ध्येय आणि तत्त्वज्ञानाबद्दल बोललो. पण ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा उतरतात, ह्याचं उत्तर मिळतं त्यांच्या फार्मवर. चला तर मग थेट आज जाऊन पाहूया, जिथे हे सगळं प्रत्यक्षात घडतं. बघा, कोणत्याही चांगल्या उत्पादनाची सुरुवात होते ती योग्य निवडीपासून. इथे गीर गायी असोत किंवा बोर जातीच्या शेळ्या, प्रत्येक जात खूप विचारपूर्वक निवडली आहे. फक्त त्यांच्या गुणवत्तेमुळे नाही, तर त्या आपल्या स्थानिक वातावरणात किती चांगल्या प्रकारे वाढू शकतील याचाही विचार केला गेलाय. खरं तर उत्तम दर्जाचं मांस केवळ चांगल्या जातीच्या जनावरांपासून नाही, तर त्यांच्या संगोपनातून येतं. आणि इथेच माने पशुधन शेती इतरांपेक्षा वेगळी ठरते. जिथे बहुतेक जण फक्त जनावरांच्या किमान गरजा पूर्ण करतात, तिथे यांचा भर आहे त्यांना प्रशस्त जागा, पौष्टिक खाद्य आणि तणावमुक्त वातावरण देण्यावर. हा केवळ नैतिकतेचा प्रश्न नाहीये, तर त्यांच्या उत्पादनाच्या गुणवत्तेचं हे एक महत्त्वाचं रहस्य आहे. शाश्वतता हा त्यांच्यासाठी फक्त एक बोलण्याचा विषय नाही, तर ती त्यांच्या कामाची पद्धत आहे. पावसाचं पाणी साठवण्यापासून ते सौर ऊर्जेचा वापर करण्यापर्यंत त्यांच्या फार्मवर उचललेलं प्रत्येक पाऊल हे पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दिशेने असतं. फार्मवर उत्तम संगोपन झालं, सगळं ठीक आहे, पण तिथून पुढे ग्राहकांच्या ताटापर्यंतचा प्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? या प्रवासात उत्पादनाची गुणवत्ता आणि सुरक्षितता कशी जपली जाते ते आता आपण पाहणार आहोत. हे बघा, उत्पादनाची गुणवत्ता ही काही नशिबाने मिळत नाही. त्यासाठी एक काटेकोर प्रक्रिया लागते. फार्मवर नियमितपणे तपासणी होते, लॅबमध्ये प्रत्येक उत्पादनाची चाचणी होते आणि मगच त्याला सर्टिफिकेशन मिळतं. या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जात नाही. FSSAI, ISO, HACCP ही फक्त काही नावं किंवा लोगो नाही आहेत. ही खरं तर ग्राहकांना दिलेली सुरक्षिततेची गॅरंटी आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आपण जे उत्पादन खरेदी करतोय ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कठोर सुरक्षा नियमांमधून पार पडलेलं आहे. आता येतो प्रवासातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा टप्पा, म्हणजे फार्म आणि आपलं ताट यांना जोडणारा दुवा. पाहूया हे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचतं तरी कसं. पारंपरिक पद्धतीत कसं असतं, शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये खूप मध्यस्थ असतात. पण माने पशुधन शेतीने तंत्रज्ञानाचा वापर करून हे चित्रच बदललं आहे. त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे फार्म आणि ग्राहक थेट जोडले जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा, मधले सगळे लोक निघून जातात आणि ग्राहकांना मिळतं थेट शेतातून आलेलं ताजं उत्पादन. कोणत्याही यशस्वी व्यवसायाची ताकद त्याच्या विविधतेत असते. ते फक्त ताज्या मांसावर अवलंबून नाहीत. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि काही विशेष उत्पादनंही त्यांच्या व्यवसायाचा महत्त्वाचा भाग आहेत. यामुळे काय होतं, तर व्यवसायात एक स्थिरता येते आणि ग्राहकांनाही अधिक पर्याय उपलब्ध होतात. कधी विचार केलाय की फार्ममधून निघालेलं उत्पादन आपल्यापर्यंत पोचेपर्यंत ताजं कसं राहतं? ह्यामागे खूप महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे, जिला म्हणतात कोल्ड चेन व्यवस्थापन. सोप्या भाषेत सांगायचं तर पॅकिंगपासून ते डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक क्षणी तापमान नियंत्रित ठेवणं, जेणेकरून उत्पादनाचा ताजेपणा आणि सुरक्षितता टिकून राहील. आत्तापर्यंत आपण त्यांचं वर्तमान पाहिलं, पण माने पशुधन शेती भविष्याकडे कसं पाहते
आणि त्यांच्या योजना संपूर्ण कृषी उद्योगासाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत? चला बघूया. भविष्यातही त्यांच्या वाढीचा पाया तोच राहणार आहे ज्यावर आज ही कंपनी उभी आहे. गुणवत्ता आणि शाश्वतता. विस्तार असो, विविधीकरण असो किंवा बाजारात नेतृत्व मिळवणं असो, त्यांचा मार्ग याच 2 तत्वांमधून जाणार आहे. 30%. हा फक्त एक आकडा नाहीये. हे एक खूप मोठं वचन आहे. येत्या 5 वर्षात कार्बन उत्सर्जन एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी करण्याचं ध्येय त्यांच्या पर्यावरणाविषयक जबाबदारीचा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यांची नजर फक्त नफ्यावर नाहीये, तर या पृथ्वीच्या आरोग्यावरही आहे. 0 कचरा, 100% नवीकरणीय ऊर्जा आणि वन्यजीव संवर्धन ही ध्येय सांगतात की ते फक्त आजसाठी नाही, तर आपल्या सगळ्यांच्या उद्यासाठी शेती करत आहेत. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आजच्या काळात जिथे आपल्याला आपलं अन्न कुठून येतं, कसं बनतं, हे सगळं जाणून घ्यायचंय, तिथे मॅने पशुधन शेतीसारखं फार्म टू टेबल मॉडेल हेच आपल्या अन्न उद्योगाचं भविष्य असू शकतं का? यावर विचार करायलाच हवा.